नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असतात. तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. भाग आपला 543वा असणार आहे. या भागामध्ये आपण 19 ऑगस्ट 2026 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न माहितीसकट कव्हर करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम पेज असेल, या दोन्ही ठिकाणी देखील आपल्याला फॉलो करायचा आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी जेवढी काही माहिती आपण अपलोड करत असतो तर ती आपल्याला मिळून जाते टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर. याचा PDF देखील आपल्याला टेलिग्रामला मिळून जाईल. त्यासाठी टेलिग्राम आणि इंस्टाग्राम हे दोन्ही जे काही पेज आहेत आपले तर ते फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसंच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचं आहे आणि या देखील चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्नांची साईज थोडी मोठी असल्या कारणाने जरा प्रॉब्लेम झालेला या ठिकाणी पेजमध्ये. जर आपल्याला क्वालिटी कमी वाटत असेल तर आपली जे काही मोबाईलमध्ये यूट्यूबची क्वालिटी असते बघा, तर ती वाढवायची आहे. त्यामुळे आपल्याला क्लिअर होऊन जाईल. प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 हा महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेपासून अधिकृतपणे लागू होणार आहे? पहिलाच प्रश्न महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल असा प्रश्न आहे. यामध्ये काय काय तरतुदी आहेत वगैरे त्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी जेवढी काही माहिती या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येणार आहे तर ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा तर हा अधिकृतपणे जर आपण पाहिला तर येत्या रक्षाबंधनपासून, रक्षाबंधन केव्हा आहे तर पर्याय क्रमांक 28 ऑगस्ट 2026. 28 ऑगस्ट 2026 या दिवसापासून महाराष्ट्र धर्म कायदा जो आहे बघा 2026 तर तो लागू होणार आहे. अधिकृतपणे तो लागू केला जाणार आहे. हे सादर जर आपण पाहिलं तर 13 मार्च 2026ला विधानसभेमध्ये सादर करण्यात आलं होतं. सभागृह कोणतं होतं? महाराष्ट्र विधानसभा. हे जे काही विधेयक आहे तर ते सादर कोणी केलं होतं तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधानसभेमध्ये सादर केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार लक्षात ठेवायचं आहे. आता हे सादर करण्यामागचं उद्देश काय होतं तर जे काही महाराष्ट्रामध्ये बळजबरी, फसवणूक, आमिष, प्रलोभन किंवा इतर बेकायदेशीर मार्गाने होणारे जे काही धर्मांतर होते बघा, तर त्याला कुठेतरी आळा बसावा, ते रोखलं जावं. तर यासाठी हे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य जे काही विधेयक होतं तर ते सादर करण्यात आलं होतं. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे आपण मगाशीच पाहिलं 13 मार्च 2026ला विधानसभेमध्ये सादर करण्यात आलं होतं. ते पारित केव्हा झालं तर 16 मार्च 2026ला ते पारित झालं. महाराष्ट्र विधानसभेने ते पारित केलं. कशाने तर आवाजी मतदानाने ते पारित करण्यात आलं होतं. 17 मार्च विधान परिषदेने राज्यपालांना मंजुरीसाठी पाठवले. यामागचा उद्देश आपण पाहिलेलाच आहे. जबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन, दबाव किंवा विवाहाच्या बहाण्याने होणारे जे काही बेकायदेशीर धर्मांतरण होतं तर ते रोखण्यासाठी. भारतीय संविधानाशी संबंधित कलम हे 25 आहे. कशाशी तर धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कलम 25शी संबंधित आहे. हा देखील प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कशाशी तर धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कशाशी, कोणत्या कलमाशी संबंधित तर कलम 25. या विधेयकामध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत बघा आणि शिक्षा आहेत. त्या खालीलप्रमाणे जर आपण पाहिलं तर सामान्य बेकायदा धर्मांतरण जर आपण पाहिलं तर ते 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड अशी तरतूद आहे. अल्पवयीन महिला, अस्वस्थ मनाचे व्यक्ती, SC ST यांच्याबाबत जर आपण पाहिलं तर 7 वर्षे तुरुंग, 5 लाख रुपये दंड अशी तरतूद आहे. सामूहिक धर्मांतरण जर पाहिलं तर त्यामध्ये 7 वर्ष तुरुंग, 5 लाख रुपये दंड आणि पुनरावृत्ती गुन्हा जर त्यांनी केला तर 10 वर्षापर्यंत तुरुंग आणि 5 लाख रुपये दंड. विवाहाच्या बहाण्याने धर्मांतरण करण्यात आलं तर विवाह रद्द होऊ शकतो. गुन्हा नॉन बेलेबल, त्यानंतर कोर्टात खटला चालवता येईल. इच्छेनुसार धर्मांतरण प्रक्रिया जर आपण केली तर 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना द्यावी लागेल. अशा ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आणि शिक्षा आहेत बघा तर त्या या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत.
ज्या ज्या काही शिक्षा तरतुदी आहेत त्या पर्यायांमध्ये विचारले जाऊ शकतात. कोणी सादर केलं ते देखील विचारलं जाऊ शकतं. जी माहिती आपण या ठिकाणी पाहिली तर ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये हा एक प्रश्न विचारला जाईल, हा 100%. 3-4 मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. एक तर 16 तारखेला हे पारित केलं, 16 मार्च 2026ला. लागू केव्हापासून होणार आहे तर 28 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. सादर कोणी केलं होतं तर पंकज भोयर यांनी ते सादर केलं होतं. झालं एवढं क्लिअर. प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्कार 2025 साठी एकूण किती जणांची निवड ही करण्यात आली आहे? अलीकडेच भारत सरकारने अर्जुन पुरस्काराची घोषणा केलेली आहे. त्यामध्ये किती अर्जुन पुरस्कार हे जाहीर करण्यात आले जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पर्याय क 17, एकूण 17 विजेते हे घोषित करण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे आपण पाहूया. उत्कृष्ट कामगिरीसाठी 17 खेळाडूंना यावर्षी अर्जुन पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. केव्हाचा आहे तर 2025 आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये एक नाव लक्षात ठेवायचं आहे, दिव्या देशमुख. दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. कशाशी संबंधित आहे तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत आणि त्या वर्ल्ड चॅम्पियन आहेत, लक्षात ठेवायचं आहे. जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आहेत या दिव्या देशमुख. आपल्या महाराष्ट्राशी संबंधित हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर खालील जे काही 16 राहिलेले ते पाहूया. विदित गुजराती हे देखील बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहेत, ते देखील आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहेत. तेजस्विन शंकर ॲथलेटिक्स, प्रियंका गोस्वामी ॲथलेटिक्स, मोहम्मद अजमल ॲथलेटिक्स, त्रिसा जॉली बॅडमिंटन, पुलेला गायत्री गोपीचंद बॅडमिंटन, नरेंद्र बॉक्सिंग, धनुष श्रीकांत नेमबाजी, कर्णबधीर लक्षात ठेवायचं आहे. अखिल शेरॉन नेमबाजी, लालरेम इसामी हॉकी, राजकुमार पाल हॉकी, सुरजित कबड्डी, पूजा कबड्डी, रुद्रांश खंडेलवाल पॅरा नेमबाजी, त्यानंतर एकता भायन पॅरा ॲथलेटिक्स आणि अरविंद सिंह रोईंग नौकानयन आपल्याला त्या म्हणतो. तर असे 17 जे काही नाव आहेत बघा, तर ती या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. या 17 जणांना यावर्षी अर्जुन पुरस्कार 2025 साठी निवडण्यात आलेलं आहे. इतर जर आपण पाहिले अर्जुन पुरस्कार तर त्यामध्ये अर्जुन पुरस्कार जो जीवन गौरव आजीवन अर्जुन पुरस्कार आपण पाहिला तर तो आय अरुमैना यागम असं त्यांचं नाव आहे, जे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत. तर त्यांना अर्जुन पुरस्कार जीवन गौरव किंवा आजीवन हा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार जर आपण पाहिला तर प्रशिक्षक ज्यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान केला जातो त्यामध्ये परवीर सिंह ॲथलेटिक्स, छोटेलाल यादव बॉक्सिंग, नेहा नंदकुमार चौहान नेमबाजी आणि द्रोणाचार्य पुरस्कार जो आजीवन जीवन गौरव श्रेणीमध्ये दिला जातो तर तो धर्मेंद्र सिंह यादव बॉक्सिंग, वीरेंदर कुमार कुस्ती आणि शेवटचा राहिला आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2025. हा जर आपण पाहिला तर आर्मी पॅरालिम्पिक नोड पुणे यांना यावर्षी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे. एक महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर परीक्षेमध्ये कन्फ्यूज करण्यासाठी प्रश्न विचारला जाईल, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूस 2025चा अर्जुन पुरस्कार हा जाहीर झाला आहे. तर एकाही क्रिकेटपटूला यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी नेमण्यात आलं नाही किंवा त्याची निवड करण्यात आलेलं लक्षात ठेवायचं आहे. जे काही 17 आपण पाहिले तर त्या 17 पैकी एकही जो काही खेळाडू होता तर तो क्रिकेटपटू नव्हता, म्हणजे एकाही क्रिकेटपटूची यावर्षी निवड ही करण्यात आलेली नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये प्रश्न हा फिरवण्यासाठी विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3 आहे, दिल्ली लखनौ या मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं नाव बदलून कोणत्या कालावधीपर्यंत स्प्राईट तेजस एक्सप्रेस करण्यात येणार आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा, याला देखील आपल्याला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. दिल्ली लखनौ मार्गावर एक तेजस एक्सप्रेस धावते, जिचं नाव काही कालावधीसाठी बदलण्यात येणार आहे. नाव काय करण्यात येणार आहे तर स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं त्या एक्सप्रेसचं नाव करण्यात येणार आहे, कारण एक नवीन ब्रँडिंग
करण्यात येणार आहे. स्प्राईटचे ब्रँडिंग करण्यात येणार आहे. या काळामध्ये प्रवाशांना ट्रेनच्या नावापासून ते विविध ब्रँडिंग घटकापर्यंत फक्त स्प्राईटची ओळख ही दिसणार आहे. लक्षात ठेवायचं. नवीन प्रयोग हा भारत सरकारतर्फे यावर्षी करण्यात येत आहे. कोणत्या मार्गावर धावते ही तेजस एक्सप्रेस? तर दिल्ली लखनौ या मार्गावर धावते आणि त्या तेजस एक्सप्रेसचं नाव हे आता स्प्राईट तेजस एक्सप्रेस करण्यात येणार आहे, फक्त एक कालावधीपर्यंत. आता तो कालावधी कोणता असा प्रश्न विचारलाय, तर याचं उत्तर असणार आहे पर्याय अ 19 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर 2026. 19 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर 2026 या कालावधीपर्यंत या तेजस एक्सप्रेसचं नाव जे असणार आहे तर ते स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं करण्यात येणार आहे. म्हणजे पूर्ण जी ट्रेन आहे बघा, तर त्या पूर्ण ट्रेनवर स्प्राईटचा लोगो असणार आहे. एक ब्रँडिंग त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रवाशांना जेवढं काही असेल तर ते सर्व फक्त स्प्राईट नावाने दिसणार आहे. विविध ब्रँडिंग घटकापर्यंत ते स्प्राईटची ओळख त्या ठिकाणी दिसण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासामध्ये ब्रँडिंगचा एक अनोखा प्रयोग या ठिकाणी आपण पाहायला मिळणार आहे. लखनौ नवी दिल्ली या मार्गावर ही ट्रेन धावते, जी ट्रेन आता स्प्राईट तेजस म्हणून ओळखली जाणार आहे आणि हा पहिलाचा प्रयोग असणार आहे. त्यासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ही ट्रेन खाजगी होत नाही हे मात्र महत्त्वाचे आहे. तेजस एक्सप्रेसचे संचालन पूर्वीप्रमाणेच भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC कडेच राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. IRCT फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, IRCTC असं त्याचं फुल फॉर्म आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन याकडेच संचालन त्याचं राहणार आहे. स्प्राईटसोबत झालेल्या व्यावसायिक ब्रँडिंग भागीदारी अंतर्गत ट्रेनला हा नवा ब्रँडेड लुक आणि नाव हे देण्यात येणार आहे. दोघांमध्ये एक करार झालेला आहे. ट्रेन क्रमांक जर आपण पाहिला तर 82-501, 82501 आणि 82502 या दोन ट्रेन आहेत ज्या नवी दिल्ली लखनौ एक्सप्रेस आहेत, तेजस एक्सप्रेस. त्यांचं हे स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं नामकरण करण्यात येणार आहे. या प्रयोगाची खासियत फक्त ट्रेनच्या बाहेर लोगो लावण्यापुरती मर्यादित नाही, तर एखाद्या जाहिरातीला काही सेकंद किंवा एखाद्या होर्डिंगला काही दिवस मिळणारी प्रसिद्धी यापेक्षा वेगळ्या पद्धतीने संपूर्ण ट्रेनच एका ब्रँडची फिरती जाहिरात बनणार आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे पूर्ण ट्रेन ही स्प्राईटची जाहिरात त्या ठिकाणी बनण्यात येणार आहे. 4-5 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. कोणत्या मार्गावर धावते? दिल्ली लखनौ या मार्गावर धावते. नामकरण काय असणार आहे? स्प्राईट तेजस एक्सप्रेस असणार आहे. कोणत्या कालावधीसाठी? तर 19 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर 2026 या कालावधीपर्यंत असणार आहे. ट्रेन क्रमांक विचारला जाऊ शकतो. 82-501, 82501, त्यानंतर 82-502, 82502 असे त्या ट्रेनचा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, रेल्वे मंत्री कोण आहेत? अश्विनी वैष्णव आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. अलीकडेच यशस्वी चाचणी घेण्यात आलेले दिव्यास्त्र MK3 ड्रोन हे कोणी विकसित केले आहे? तर या दिव्यास्त्र MK3 या ड्रोनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे विकसित कोणी केले आहे? तर पर्याय ब कावा UAV प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे विकसित केलेले आहे, ज्याची अलीकडेच चाचणी ही घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा कोणी दिला आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जर आपण पाहिला तर पर्याय अ N चंद्रशेखरन यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा दिलेला आहे. हे टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. टाटा ग्रुपचे अध्यक्ष कोण आहेत? तर नोएल टाटा हे अध्यक्ष असणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. 6वा प्रश्न आहे, भारत आणि अमेरिका नौदल स्फोटक सामग्री निष्कासन सराव 2026 हा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय अ दक्षिण नौदल कमांड कोची. दक्षिण नौदल कमांड कोची केरळ या ठिकाणी भारत आणि अमेरिका नौदल स्फोटक सामग्री निष्कासन सराव 2026 हा आयोजित करण्यात आला होता. काही महत्त्वाचे पॉईंट्स. नाव जर आपण पाहिलं, इंडिया US नेव्हल एक्सप्लोसिव्ह ऑर्डन्स डिस्पोजल एक्सरसाइज. सहभागी देश असणार आहेत भारत आणि अमेरिका, जे दोन्ही नौदल या ठिकाणी सहभागी असणार आहेत. आवृत्ती किती होती? तर 8वी आवृत्ती त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
कालावधी होता 10 ते 14 ऑगस्ट 2026. आयोजन ठिकाण दक्षिणी नौदल कमांड कोची. भारत आणि अमेरिका नौदल 2005 पासून संयुक्त सॅल्वेज व EOD सराव करत आहेत. हा जो काही सराव असणार आहे तर तो द्विपक्षीय सराव असणार आहे. या सरावाचा उद्देश काय आहे तर स्फोटक सामग्रीची सुरक्षित विल्हेवाट लावणे, दोन्ही देशांच्या डायव्हिंग पथकांचे व्यावसायिक कौशल्य व आंतरकार्यक्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 2026 बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट मध्ये प्रथम क्रमांकावर कोणतं कुटुंब आहे किंवा कोणती फॅमिली आहे? याचं जर उत्तर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकावर पर्याय क अंबानी कुटुंब आहे. कोणते कुटुंब आहे? अंबानी कुटुंब. अलीकडेच बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट 2026 जाहीर झाली आणि त्या लिस्टनुसार अंबानी कुटुंब हे पहिल्या क्रमांकावर आहे. एकूण मूल्य जर आपण पाहिलं तर 1.46 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढं एकूण मूल्य असणार आहे. सुमारे 138 लाख कोटी रुपये. किती? 138 लाख कोटी रुपये एवढं मूल्य असणार आहे. प्रथम आहे अंबानी कुटुंब, दुसऱ्या क्रमांकावर येतो कुमार मंगलम बिर्ला कुटुंब, तिसऱ्या क्रमांकावर येतं जिंदल कुटुंब आणि चौथ्या क्रमांकावर येतं बजाज कुटुंब. महिंद्रा कुटुंबाचा क्रमांक येतो 5वा. हे 5 टॉप जे आहेत बघा तर त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. पहिल्या पिढीतील कुटुंबीय व्यवसाय जर आपण पाहिला प्रथम तर त्या ठिकाणी गौतम अदानी. महिला नेतृत्वाखालील कुटुंब व्यवसाय पाहिला तर त्यामध्ये प्रथम प्रिया अग्रवाल हेब्बार हिंदुस्तान झिंकच्या त्या अध्यक्ष असणार आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न, सप्टेंबर 2026 मध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2 सिव्हिलायझेशनल लेगसीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी सप्टेंबर 2026 मध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2 सिव्हिलायझेशनल लेगसीचे आयोजन हे करण्यात येणार आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा असणार आहे. आयोजन जर आपण पाहिलं तर सप्टेंबर 2026 दरम्यान करण्यात येणार आहे 5 आणि 6 सप्टेंबरला. कोठे? तर मुंबई ताज महाल पॅलेस या ठिकाणी याचं आयोजन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांतील राजनैतिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक क्षेत्रातील मान्यवर एकाच वेळी येणार आहेत. म्हणजेच ब्रिक्स देशाचा होणारा सांस्कृतिक मिलाप जर आपण पाहिला तर तो हा असणार आहे. आयोजन जर आपण पाहिलं तर एपी ग्लोबाले यांच्यातर्फे याचं आयोजन हे करण्यात येणार आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. यामध्ये जे काही ब्रिक्सचे सदस्य आहेत बघा तर त्या ब्रिक्सचे सदस्य देशातील काही मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असतात. आता घेऊया रिव्हिजन म्हणजे प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात हे प्रश्न पुन्हा एकदा कव्हर करून घेऊया. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 महाराष्ट्रामध्ये कोणत्या तारखेपासून अधिकृतपणे लागू होणार आहे? तर पर्याय अ 28 ऑगस्ट 2026 पासून हा अधिकृत लागू होणार आहे. भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्कार 2025 साठी एकूण किती जणांची निवड करण्यात आली? तर एकूण 17 जणांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली लखनौ मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं नाव बदलून कोणत्या कालावधीपर्यंत स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं करण्यात येणार आहे? तर 19 ऑगस्ट ते 11 नोव्हेंबर 2026 या कालावधीपर्यंत दिल्ली लखनौ मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्सप्रेसचं नाव बदलून स्प्राईट तेजस एक्सप्रेस असं करण्यात येणार आहे. चौथा प्रश्न आहे, अलीकडेच यशस्वी चाचणी घेण्यात आलेले दिव्यास्त्र MK3 ड्रोन कोणी विकसित केले आहे? तर कावा UAV प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ते विकसित केले आहे. अलीकडेच टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा हा कोणी दिला आहे? तर N चंद्रशेखरन यांनी राजीनामा दिलेला आपल्या पदाचा, परंतु ते फेब्रुवारी 2027 पर्यंत कार्यरत राहणार आहेत. फक्त राजीनामा दिला आहे. प्रश्न क्रमांक 6, भारत आणि अमेरिका नौदल स्फोटक सामग्री निष्कासन सराव 2026 हा कोठे आयोजित करण्यात आला होता? तर पर्याय अ दक्षिण नौदल कमांड कोची या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलं होतं. 7वा प्रश्न आहे, 2026 बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस लिस्ट मध्ये प्रथम क्रमांकावर कोणतं कुटुंब आहे? तर
अंबानी कुटुंब पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरा क्रमांक कुमार मंगलम बिर्ला, तिसऱ्या क्रमांकावर जिंदल कुटुंब आणि 5व्या क्रमांकावर महिंद्रा कुटुंब. 8वा आणि शेवटचा प्रश्न, सप्टेंबर 2026 मध्ये ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2 सिव्हिलायझेशनल लेगसीचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात येणार आहे सप्टेंबर 2026 मध्ये. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम पेज असेल, दोन्ही ठिकाणी देखील आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी देखील. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.